वसंतराव, आता जे आपण पद ऐकलं नारदाच्या तोंडचं, लावणीची चाल, हो, असंच आणखी दुसरं एखादं पद लावणीची चाल असलेलं? अहो लावणीच्या चाली पुष्कळ आहेत. निदान शाकुंतल, सौभद्र, मृच्छकटिक या नाटकांपर्यंत लावण्या विपुल वापरल्या गेल्या, कारण त्यावेळी ते अतिशय लोकप्रिय तो गीतप्रकार समजला जात असे. त्यामुळे शाकुंतलामध्ये तर आहे, सौभद्रामध्ये सुद्धा हव्या तेवढ्या लावण्या आहेत. जशी नारदाची तुम्ही ऐकली, सुभद्रेचंच पद मुळे लावणीच्या चालीवर होतं. बर, हो. ते पुढे कालांतराने जशी रुची बदलते प्रेक्षकांची, श्रोत्यांची, त्याप्रमाणे सुभद्रा किती भगवान श्रीकृष्णाची बहीण, लावणीची चाल काय तिला वापरता असा आक्षेपही आला. म्हणून मग पुढे ती आमच्या मास्तर कृष्णरावनी चाल बदलली. नाहीतर बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला, हे जे पद आहे सुभद्रेच्या तोंडी, लावणीची चाल आहे सरळ. तुम्हाला म्हणून दाखव. बलसागर तुम्ही वीर शिरोमणी, बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला, बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला. आश्वासन दिस दिले तिला का, आश्वासन दिस दिले तिला का, विसरून या गेला बलसागर तुम्ही वीर शिरोमणी. त्यावेळी लावणी चालत असे, पण आता त्या चालीला एक भारदस्तपणा आला. शास्त्रोक्त संगीताची बैठक आली आणि मास्तरांनी सुभद्रेच्या एकंदरीत त्या पात्राला योग्य अशी चाल, म्हणजे ज्याला तुम्ही जस्टिफिकेशन म्हणता, ते त्या चालीनं केलेलं आहे. की पहिलं सुभद्रेचं गाणं सोबत नाटकातलं सुरू होतं, भारदस्त गाणं आहे, सुंदर आहे, अशा म्हण
सुंदर. बघ. वसंतराव, जसं आपण लावणी उचलताना मागे पुढे पाहिलं नाही, तशा कानडी चाली उचलताना मागे पुढे पाहिलं नाही. मुळीच नाही. आणि कित्येक कानडी चाली आलेल्या आहेत. हव्या तेवढ्या कानडी चाली आहेत. मग त्यातल्या अहो, मला असं आहे, हां. आपल्या नाटकाची प्रेरणाच मुळी विष्णुदास भाव्यांनी बर. भागवत कथा या कानडी प्रकारावरूनच घेतलेली आहे. हम्म. तिथूनच ते लोण महाराष्ट्रात आलं. हम्म. आणि कानडी चाली वगैरे आता तुम्ही हे प्रांतबिंत करता हो, तसं काही नव्हतं. हम्म. कानडी संगीत सुद्धा आमचंच संगीत होतं. आमचं संगीत कानडी पद्धतीने गायलं जातं. कानडी संगीत आम्ही गात होतो. अजूनही त्यांचे राग आम्ही नाही का गात, आमचे राग ते गातात. त्यामुळे तसं काही नव्हतं. त्यामुळे उत्तम जे दिसेल ते सगळीकडून आमच्या मराठी नाटकात आलं आणि त्याने नाटक समृद्ध झालेलं आहे. वा, छान. मग असं खरं सांगा ना उदाहरण, हवी एक कानडी चाल आणि तशीच ती आपल्या मराठीत हवी आली. तेवढी आहेत. अशाला म्हणायला सांगतो. हा, पण पहिल्यांदा तुम्ही ते कानडी म्हणून दाखवा. चाल सांगतो तुम्हाला. कानडीच्या अंकलिपीच्या पुस्तकातलं पहिलं गाणं आहे, लहान पोरांचं पुस्तक असतं ना बेकबेचं, बर. त्यात आहे ते गाणं. हा. पोरांना शिकवायचं. म्हणजे चिक्कमक्कळी केळी रय्या ನಾನು ಅಕ್ಕರದಿಂದಲೇ ಪೇಳುವೆ ನುಡಿಯ. म्हणजे चिक्कमक्कळी म्हणजे लहान मुलांनो, ಪೇಳುವೆ ನುಡಿಯ. ऐका मी सांगतो ते. ನಾನು आज अಕ್ಕरದಿಂದಲೇ ಪೇಳುವೆ ಒಂದು ನುಡಿಯ पिडुತ್ತೇನೆ. एक गोष्ट सांगतो ऐका. असं ಆ ಚಿಕ್ಕಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ, ಚಿಕ್ಕಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ, ಚಿಕ್ಕಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ, ನಾನು ಅಕ್ಕರದಿಂದಲೇ 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 ಪೇಳುವೆ ನುಡಿಯ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ. आता अशा म्हणून दाखवलं अर्पण केला. दुर्मिळ जे स्थळ मजला बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला. ते सहज मिळूया, सहज मिळूया, ते सहज मिळूया दुर्भाग्याला. तेथून का हा ढळला सखे ग, तेथून का हा ढळला सखे ग, तेथून का हा ढळला. त्या सत्संगतीला कैसा विटला, कैसा विटला. सत्संगतीला कैसा विटला, त्या सत्संगतीला कैसा विटला, कैसा ग विटला, कैसा ग विटला, कैसा ग विटला. सत्संगतीला कैसा विटला, सत्संगतीला कैसा विटला. कोंडून ठेविनयाला बाई, कोंडून ठेविन, कोंडून ठेविन, कोंडून ठेविनयाला बाई, कोंडून ठेविनयाला बाई, कोंडून ठेविनयाला. मज दृष्टी सन लगे, दृष्टी सन लगे, मज दृष्टी सन लगे, निष्ठुर मेला. रसिका किती हा, रसिका किती हा, रसिका किती हा शेला. अरे तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल. चालीचं साधेपण आणि सोपेपण ज्याला म्हणतात ते हे. आणि जुन्या नाटकातल्या सगळ्या चाली
जी चाल पहिल्या ओळीला असेल हं. ती चाल शेवटपर्यंत शेवटच्या ओळीपर्यंत पुरलेली आहे. वा. चालीमध्ये कुठेही हं. आपण काहीतरी करायला निघालो जी अभिनिवेशानं कुणीही चालीत इकडच्या ओळीला एक चाल त्या ओळीला दुसरी चाल असं काही केलं नाही. केलेलं नाही. जी पहिल्या शेवटी शब्द पोहोचवायचे बरोबर. त्या पात्राची भावना जी आहे हं. ती पोहोचवायची आहे आणि हे सगळं सामर्थ्य शब्दांचं आहे. हं. वसंतराव, ह्या ज्या सोबती नाटकात ज्या चाली आहेत हा. त्या किर्लोस्करांनी दिल्या. किर्लोस्करांनी दिल्या, मोरोबा- बाळकोबा नाटेकरांनी दिल्या, मोरोबा बाहुलीकरांनी दिल्या. हा. हो. तर आता आपणच आपल्या चाली द्यायच्या, हो. गाणारे पण आपणच. हो. मग कितीही गाणं कुठचंही कितीही गावं, हा, हा. त्याला काही संकेत नियम वगैरे काही होते का? हा, का तसं काही नव्हतं. आपल्या मनाप्रमाणे अहो, गायचं? अहो नाटकाचा दंडक इतका हं. चांगला पाळला जात असे किर्लोस्करांच्या काळापर्यंत फक्त हं. की काय विषाद आहे कोणी उगाच जास्त गात बसेल. म्हणजे कुठचं गाणं किती गायचं? कुठल्या गाण्याला किती गायचं ह्याच्या मर्यादा ठरलेल्या असत. साखी दिंडी, हं. कामदा हं. हे काही गाण्यात मोडणारं प्रकरण नव्हतं. हं. अहो ही नॅरेशन्स होती, ही कथनं आहेत, फक्त ती गीतरूपी कथनं आहेत. हं. त्यात गायचं काही नाही, ती नुसती म्हणून सोडून द्यायची. हं. हा, हं. ज्याला झगडा म्हणत असत किंवा ऍक्शन सॉन्ग ज्याला म्हणता तुम्ही, हं. म्हणजे दुसरं पात्र शेजारी उभा आहे हं. आणि गाणं आलं बा, हं. आणि अशा वेळी जर तुम्ही नुसते फुटलाईटच्या समोर येऊन हात काढून अगदी गळा काढत बसलात, हं. त्याच्या मागच्या पात्रात करायचं काय? बरोबर. त्यामुळे त्याला ऍक्शन सॉन्ग म्हणत असत की इतर पात्रांना उद्देशून हे गाणं किंवा हा संवाद आहे. असं एखादं तर उदाहरण? त्याला मर्यादा असत, हं. त्याला भरपूर मर्यादा असत. हं. फक्त ज्यावेळी पात्र एकटं हं. असेल स्टेजवर किंवा कव्हरवरचं पद असेल, हं. त्यावेळी त्याला किंचित गायची मुभा होती हं. की बा थोडं गाऊन घ्या. काही सोय म्हणून गाणं असेल, हं. कव्हरवरचं पद जिथं असेल हं. की मागे सीन बदलायचा आहे, हं. त्यावेळी आतून प्रॉम्प्टर त्याला सांगायचं थोडं लांब व्हा, हं. कारण सेट मांडायचा राहिलाय थोडा, थोडा आणखी लांब व्हा, हं. अजून त्याच्या मिशी लागायची आहे. हं. म्हणून त्यांनी ते तिथं गायचं, म्हणजे सिच्युएशन वाईज ज्याला आपण गाणं म्हणतो की अच्छा. त्या दृष्टीने ऍडजस्टमेंट होती. तसे निश्चित संकेत आणि नियम होते. Definite. त्याचं पुढे action काय song- झालं, पुढे काय झालं हं. की ही मंडळी मोठीच होती सगळी, हं. नावारूपाला आलेली होतीच होती, गुणांनाही थोर होती. हं. त्यामुळे या माणसांना जेव्हा स्वतःची जाणीव व्हायला लागली की मी या नाटकात आहे, हं. त्यामुळे माझ्यासाठी प्रेक्षक आलेला आहे, हं. त्यामुळे माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे माझं कर्तव्य आहे. हं. म्हणून त्यांनी हं. थोडासा स्वैराचार करायला सुरुवात केली हं. आणि तिथून हे प्रकरण बोकाळलं. हं. मग तू तो 2 ताना जास्त मारल्यास काय, मग मला 4 येतात, हं. असं ते थोडस चढाओढीचं स्वरूप त्याला आलं हं. आणि नाटकाच्या गाण्याचा फॉर्म बदलला. हं. आम्हाला ऍक्शन सॉंगचं किंवा झगडा ज्याला म्हणतात हो, त्याचं एक उदाहरण सांगा ना. अहो ती पुष्कळ आहेत गाणी. नाही, एखाद दुसरी सांगा जरा. अहो ऐकवा. जरा. एकच प्याल्यातलं पद कुठं आहे, कशी आहे तुझी? कशी आहे त्याच्या पदाला ना, हे ऍक्शन सॉन्ग आहे. हं. सिंधू उभे आहे तिथे, हं. हा, आणि बरोबर. सुधाकर आहे, सिंधूचे वडील वडील आहेत, आहेत, सिंधूचा भाऊ बाबा. आहे, सगळे आहेत. आणि ती सगळ्यांना सांगते की तुम्ही जरी मला घरी चला म्हणता, हे हा. घर सोडून कसं शक्य आहे, हे पाय सोडून मी कशी कशी जाऊ? जाऊ, हे ऍक्शन सॉन्ग आहे. हं. त्यामुळे आमचे नाना हं. नारायणराव बालगंधर्व हं. ते कशी आहे त्याच्या पदाला, त्याच्यामध्ये दादा बाबा काही लिहिलेलं नाही, हं. पण उद्देशून म्हणायचंय हं. ऍक्शन करायच्या ऐवजी हं. दादा कशी आहे त्याच्या पदाला, बाबा कशी आहे त्याच्या पदाला, हं. असं म्हणायचं. ओळख सांगतो. आ कशिया तजुपदाला, कशिया तजुपदाला, कशिया 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 तजुपदाला, कशिया तजुपदाला, माझ्या कशिया तजुपदाला, माझ्या कशिया तजुपदा, माझ्या कशिया तजुपदा, माझ्या कशिया तजुपदाला, कशिया 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 तजुपदाला, बाबा शुभद शुभ पदाला माझा, शुभद शुभ पदाला माझा, शुभक शुभ पदाला, शुभक शुभ पदाला, कशिया तजुपदाला, कशिया तजुपदा, दादा कशिया तजुपदाला, बाबा कशिया तजुपदाला, कशिया तजुपदाला, मी कशिया तजुपदाला, स्वर्लोकी थोडं थोडं म्हणून
स्वरलोकी चरण है न साथी स्वरलोकी चरण है न साथी करी मजसी नीरज बसती मदसी नीरज बसती मदसी नीरज बसती नर कही घोर सकांता नर कही घोर सकांता नर कही नर कही घोर सकांता ओ स्वर्गमला आता स्वर्गमला आता आता स्वर्गमला आता स्वर्गमला आता स्वर्गमला आता कसिया चलू पदा आजा कसिया मी कसिया चलू पदाला माझा कसिया चलू पदा. हे ऍक्शन सॉंग होतं. हो आता स्वगत की जे म्हणायला मुभा असायची. स्वगत पद म्हणायला हवी तेवढी मुभा होती. पण त्यावेळेला एकच माणूस स्टेजवरती अभिनेता. त्यावेळी एक माणूस स्टेजवर असे. हा मग म्हणायला हरकत नव्हती. मग काहीच हरकत नाही. म्हणजे असं बिंबाधरा. हो आहे ना. हा मग ते जरा कोदंडाचं पद आहे. कोलिंडाचं पद आहे. तुम्हीच म्हणता. बिंबाधरा मधुरा बिंबाधरा कानडी आहे. बिंबाधरा मधुरा बिंबाधरा मधुरा बिंबाधरा मधुरा मधुरा बिंबाधरा. मराठी झालं. बिंबाधरा मधुरा बिंबाधरा मधुरा विनयादी गुणी मनोहरा बिंबाधरा मधुरा बिंबाधरा. सुंदरा सुंदरा सुंदर. जसं आता पुढचं पद किती म्हणायचं हो असे नियम होते. निश्चित होते. पण वसंतराव आमची एक तक्रार आहे बोला. की काही गायक नट हा आपलं पद म्हणताना कुठेही तोडतात आणि त्यामुळे फार मोठे विनोद निर्माण होतात. काय असे सांगू का तुम्हाला. गायक नट तुम्ही म्हटला म्हणजे आमचे पूर्वजच ते सगळे. आता ते बिचारे काही विचार करत नसत. तालीम मास्तर जे शिकविल
त्याप्रमाणे ते बिचारे अतिशय इमानदारीने आपलं काम करत असत. हम्म. विचार करणं अमुक तमुक हे ते कॅरेक्टरायझेशनचा विचार आणि विचार ह्या अलीकडच्या गोष्टी आहेत सगळ्या. हम्म. बरं का, प्रगती जरूर आहे, चांगली आहे, पण आमच्या त्या लोकांनी इमानदारी एवढी एकच गोष्ट मरेपर्यंत पाहिली. हम्म. तेवढीचाच फक्त हल्ली अभाव आहे. बाकी सगळं चांगलं आहे. त्यामुळे काय व्हायचं, पद शिकवला तर शिकवताना काही लटकी असतात गळ्याच्या, हम्म. त्या लटकी आल्या पाहिजेत बा, असा एक अट्टाहास असे. पण अमुक एक लटक घेताना हम्म. कवीनं जर समजा सदोष काव्य रचना केली असली हम्म. तर ती मोठी जपून म्हणायची असते हो, नाहीतर म्हणजे अनर्थच सगळा. असे सांगा ना अर्थ आम्हाला. आता गंमत समजा तुम्ही हा. की अहो सूर झाला म्हणजे शब्दरचना कवीनं सुद्धा हा. पात्राच्या तोंडी बसेल हा. आणि अर्थनिष्पत्ती चांगली होईल, हम्म. तिचं पद मध्ये कुठे तुटणार नाही, यतिभंग होणार नाही, हम्म. या दृष्टीनं करायला पाहिजे. हम्म. हा आता नारायणराव बालगंधरासारखी थोर व्यक्ती होती म्हणून लोकांनी सहन केलं. हम्म. आता रूप बली तो नरशा, आता पद काय आहे, रूप बली तो नर शार्दूल साचा. हम्म. आता शार्दूल हा शब्द गाण्यात कुठं फिट होत नाही. हम्म. चालतं तशी लावली म्हणजे कोण तरासे तुम फेकत होरी या ठुमरीवर आहे ते. हम्म. कोण तरासे तुम फे, इथं फे आणि इथं शा, हा. पण एक तू होरी बली तो नर शार्दूल. हे बालगंधर्व म्हणत असत फक्त. हा. रूप बली तो नर शार्दूल साचा. बाकीचे बाकीचे नरशा करायचे. हा. तर असा यतिभंग होतो. हम्म. आता संशय कलोल मध्ये पण एक उदाहरण आहे असं. अहो संशय कल्लोळातलं उदाहरण ते इतकं मजेदार आहे. हा. बोलून चालून ते मागून घातलेलं पद आहे त्या नाटकामध्ये, सगळीच पद हं. बरं का. हं. आता साम्य तिळाही नच दिसत मुखाचे, हं. हे रेवतीच्या त्या नटक्या शृंगारातलं पद आहे. हं. आज तुम्ही मला माझी तसबीर देणार होतात ना, हं. हो, अस्सल सोडून नक्कल कशा म्हणून नाही दिली, हं. ही आपली का तसबीर. आता इतकी वाक्य आल्यानंतर गाण्याची काही गरज नाही, हं. अर्थ आला त्यात. ही आपली का तसबीर म्हणजे ही तुमची दिसत नाही, हं. तुमची तसबीर मी माझ्या हृदयात कोंडून ठेवलेली आहे आधीच, हं. हे म्हणायचं. हं. गाणं आलं, गाणं घातलं तिथे, हं. जागा सापडली, घातलं गाणं. हं. ते गाणं साम्य तिळ ही नच दिसत मुखाचे, हं. हं. नाव तरी कोरवा शिरावर, हा. असं आहे. बरोबर. पण आता तिथे नाही, तिथे गळा जर काढला हं. तर त्याचा अर्थ उडप्याच्या दुकानात लावायला हरकत नाही असं सुंदर पद आहे. हं. उडप्याच्या हॉटेलात कुठेही हे पद लावावं. हा. हा, ओ बघा. साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे, साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे, साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे, नाव तरी ओ रवा शिरावरी, नाव तरी ओ रवा शिरावरी, ओळखू येईल चित्र कुणाचे, साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे. आहे का नाही? फार गंमत वाटते. त्या खो केल्याबरोबर हं. तिथे खो मध्ये गळा घातल्याबरोबर इकडे रवा शिरा आला. नाव तरी कोरवा शिरावर हं. नाही, हं. जसं शारदेतलं पद आहे ना, हं. मूर्तिमंत भीती उभी मद समोर राहिली, हे तर करून रसातलं पद हे आहे. करुण रसाचं पद आहे. हं. पण लोकांचा गैरसमज होतो हं. की शारदेला दाखवायला शिमल्याला नेली होती म्हणून. कसं काय? हं. मूर्तिमंत भीती उभी माझ्या समोर राहिली, मूर्तिमंत भीती उभी माझ्या समोर राहिली. अंतर एकदम म्हणतो, दाखवावया शिमला, दाखवावया
ओळ अशी आहे, दाखवावयास मला तातने तिच्याकडे, दाखवावयास मला तातने तिच्याकडे, राक्षसा रुचेल काय, राक्षसा रुचेल काय, पहावया जसा बळे मज समोर असे उदंड आहेत उदाहरण. पण मला गंमत आली त्यामुळे. अहो काय होतं, यामुळे एक गोष्ट जरूर होते, नाटकाचा तो रस जरी नसला तरी प्रेक्षक स्वतःची करमणूक करून घेताना त्या रसाची निर्मिती करतात, जरूर करतात. अहो त्यांनाही कुठेतरी रिलीफ हवा असतो ना. त्या अशा चुका नेमक्या हेरतच असतात, कुठे एकदा घसरतो. आता ही देवलांची पदं अतिशय लोकप्रिय झाली कारण की अतिशय देवलांसारखी साधी प्रसादयुक्त आणि सोपी शब्दरचना पुढे नाट्यसृष्टीत घडली नाही. असं मी त्यांचं वैशिष्ट्य काय की अत्यंत साधी, की जे शब्द तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारातल्या बोलण्यात आहे त्या शब्दांचा उत्तम वापर करून कुठेही क्लिष्टता नाही, दुर्बोधता नाही असे शब्द फक्त देवलांनी वापरले. आणि तरीही नादयुक्त शब्दरचना म्हणून देवलांचाच उल्लेख करावा लागेल. किर्लोस्करांचा थोडाफार आहे. वास्तविक देवल किर्लोस्करांना आपलं गुरु मानत असत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, शकुंतला जेव्हा नाटकात गायला लागली सुरुवातीच्या प्रयोगात गात नव्हती. ज्यावेळी चांगलं पात्र गाणारं आलं तेव्हा शकुंतलेला पद घालायची जेव्हा वेळ आली, किर्लोस्कराने देवलांना सांगितलं की इतकी नाजूक पद फक्त तुम्ही करू शकाल. वाह वाह, छान. म्हणजे गुरुनी शिष्याचं थोर पण केवढं मानलं. मासी देवलांची एखादी चांगली सुंदर अशी सुंदर पद सहज सरळ सोपी अशा शारदेतलं 2 पद म्हण बरं जरा. म्हणजे बायकांच्या चालीत, ह्या चाली सुद्धा माझघरातल्या आहेत. बायका ज्या माझघरात म्हणत असत किंवा देवळात दुपारच्या वेळी म्हणत असत त्या चाली आहे. म्हणजे संपूर्ण बाळबोध आणि अख्ख्या म्हणजे अस्सल मराठी वळणाच्या चाली आहेत. त्याच्यामध्ये कुठेही काही इकडच्या तिकडच्या गाण्याच्या प्रकाराचा त्याला वास सुद्धा लागलेला नाही. शुद्ध मराठी गाणं ज्याला म्हणतात. आणि देवळात किंवा माझघरात बायका जे म्हणत असत त्या पद्धतीची चाल आणि शब्दही त्याच पद्धतीचे. म्हण अजून कुळा नाद पुरेसा कैसा होईना, अजून कुळा नाद पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना, अजून कुळा नाद पुरेसा कैसा होईना. नाटक झाले जन्माचे हो, नाटक झाले जन्माचे, मनिका हो येईना, मनिका हो येईना, मनिका हो येईना, अजून पुन्हा नाद पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना. व्यसने जडली नवी नवी ती, व्यसने जडली नवी नवी ती, व्यसने जडली नवी नवी, कुणी तिकडे पाहिना, कुणी तिकडे पाहिना, कुणी तिकडे पाहिना, अजून पुन्हा नाद पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना. नाव बुडविले वडिलांचे हो, नाव बुडविले, नाव बुडविले वडिलांचे हो, नाव बुडविले वडिलांचे, कीर्ती जगी मायना, कीर्ती जगी मायना, कीर्ती जगी मायना, अजून नाद पुरेसा कैसा होईना, अजून तुला नाद पुरेसा कैसा होईना. नाटक झाले जन्माचे हो, नाटक झाले जन्माचे, मनिका हो येईना, मनिका हो येईना, मनिका हो
म्हणून दाखव. थोडं छान पद आहे बघा. अच्छा, दुसरं. काय पुरुष चढले बाई म्हण. काय पुरुष चढले बाई, काय पुरुष चढले बाई, काय पुरुष चढले बाई, ताळमुळी उरला नाही, ताळमुळी उरला नाही, धर्मनीती शास्त्रे पायी, धर्मनीती शास्त्रे पायी, पुढविती कसे हो, काय पुरुष चढले बाई. 60 अधिक वर्षे भरली, 60 अधिक वर्षे भरली, नातवास पोरे झाले, नातवास पोरे झाले, अजूनी नव्या स्त्रीची मेली, अजूनी नव्या स्त्रीची मेली, हौस कशी असे हो, काय पुरुष चढले बाई. घोड थेरड्याला ऐशा, बाप देती पोरी कैशा, घोड थेरड्याला ऐशा, बाप देती पोरी कैशा, काही तुझी त्यांच्या नाशा, काही तुझी त्यांच्या नाशा, युक्ती कानते हो, काय पुरुष चढले बाई. शास्त्र कुशल मोठे मोठे, शास्त्र कुशल मोठे मोठे, धर्मगुरुही गेले कोठे, धर्मगुरुही गेले कोठे, काय कर्म असले खोटे, काय कर्म असले खोटे, त्यास नच दिसे हो, काय पुरुष चढले बाई. ताळमुळी उरला नाही, ताळमुळी उरला नाही, धर्मनीती शास्त्रे पायी, धर्मनीती शास्त्रे पायी, पुढविती कसे हो, काय पुरुष चढले बाई. वा, सुंदर. काय पद आहेत सुंदर. काय पुरुष चढले बाई, हम्म. टाळ मुळी उरला नाही. चिरंतन स्वरूपाचं गाणं आहे नाही. खरंच आहे. प्रत्येक स्त्रीला हे पटेल. हम्म. असो. वसंतराव, नाटकामध्ये अहो, अग, अरे, अहो असं असतं, ज्याला तुम्ही म्हणजे पोएट्रीमध्ये ज्याला आपण पोएटिक लायसन्सेस म्हणतो ना, हं, की कवी सुद्धा काही लायसन्सेस घेतो, म्हणजे एखाद्या छंदामध्ये बदल करू शकतो. हं. तसं गाण्यामध्ये हे अहो, अरे, अग, गवई, हं, आणि गवई म्हणण्यापेक्षा पुरुषांच्या वाटेला जरा कमीच आहे. हं, स्त्री पात्र जी असत हं, त्यांना हे लायसन्सेस वापरायची मुभा होती. हं. म्हणजे हे एखादं गाणं चाललंय, गाणं म्हणजे स्टेटमेंटच आहे ना. नाटककारांनी लिहिलेलं नाही. हे हं, गाणं म्हणजे स्टेटमेंटच आहे ना. हं, शेवटी तुम्हाला कुठेतरी कन्व्हिन्स करायचं आहे हं, की मी म्हणतोय खरं आहे का नाही, हं. पहा बरं आहे की नाही, हं. अहो असं नाही, हे असं आहे, हं, असं जे आपण व्यवहारात बोलतो, अहो असं नाही, हं. असं नाही आपण सुद्धा म्हणू म्हणू शकतो. तसं गाण्यामध्ये लायसन्सेस वापरले गेले. हं. तुम्हाला त्याचं उदाहरण हो, पाहिजे. अशाला म्हणायला सांगतो. हं. शाकुंतल मधलं हं, अप्रतिम पद देवलांनी लिहिलेलं आहे शकुंतलेसाठी. अतिशय नाजूक पद आहे. मना तळमळसी हं, उगीच का असा हळसी, प्रथम फसलेसी मना तळमळसी. मूळ काव्य असं आहे, मना तळमळसी. हं. पण शकुंतला म्हणजे भावराव, भावड्या ज्यांना भावड्या. म्हणत असत ते हं. कोल्हटकर, कोल्हटकर. आणि पुढे नारायणराव बालगंधर्व, हं, म्हणजे अशी थोरांची मालिका लागलेली. हं, आणि ते स्वतः स्टेजवर शकुंतलेच्या वेशामध्ये उभे आहेत. हं, एखाद्या प्रेक्षकाकडे जरी असा हात करून अहो म्हटलं, हं. संपलं, ती बाजू जिंकली हो. वा वा वा, छान. असं होतं. हं, म्हणून मना तळमळसी हं. म्हटल्यावर मनाला म्हटलं, आम्ही तळमळायचं मन म्हटल्यानंतर त्या मनाला कोणी वेडं मन म्हणेल. हं. मग त्या मनाला आणखी कन्व्हिन्स करायचं, अरे वेड्या मना तळमळसी. हं. हे लायसन्सेस या गायकांनी वापरलेले आहेत. हं. आधी नुसतं काव्य आहे, मना तळमळसी उगीच का हळहळसी. हं. म्हण अशा आधी मना तळमळसीनं सुरुवात कर. मना तळमळसी, मना तळमळसी, वा.
फसलेसी मना तळमळसी अरे वेडा मना तळमळसी ऐन सुखाच्या समयी भीती ऐन सुखाच्या समयी भीती ऐन सुखाच्या समयी भीती धरुनी कसे बसलेसी भीती धरुनी कसे बसलेसी भीती धरुनी कसे बसलेसी प्रथम बसलेसी मना तळमळसी अरे वेडा मना तळमळसी अरे वेडा मना तळमळसी लता मंडपा सुख सेवाया 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 सुख सेवाया येईन पुन्हा तुझ पाशी मी येईन पुन्हा तुझ पाशी मी येईन पुन्हा तुझ पाशी मी येईन पुन्हा तुझ पाशी प्रथम फसलेसी मना तळमळसी अरे वेडा 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 मना तळमळसी उगीच का असा हळहळसी उगीच का असा हळहळसी उगीच का असा हळहळसी प्रथम फसलेसी मना तळमळसी अरे वेडा मना तळमळसी मना तळमळसी मना तळमळसी वा छान 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 वसंतराव खाडिलकर हे टिळकांच्या परंपरेतले हो त्यांची नाटकं थोडीशी अशी प्रचारक स्वरूपाची होती प्राचारी स्वरूपाचीच होती. हा आणि त्यांनी प्रथम नाटकं लिहिली आणि मग त्यात पदं घातली हे खरं का? हो खरं आहे. अहो खाडीलकरांच्या पर्यंत हं, आधी जे कोल्हटकर वगैरे मंडळी झाली हं, त्यांनी हेच केलं हं, की आधी व संवादाच्या बरोबरच पदांची रचना होती आहे हं. असं नाही हे देवलांपर्यंत संपलं. बर पुढे ज्याला तुम्ही स्पर्धा सुरू झाल्या म्हणता ना, हं, धंद्यातली स्पर्धा ज्याला म्हणतो मनुष्य, हं. की अहो यांच्या नाटकात किती गाणी आहेत? 50 आहेत. हो मग आपल्या नाटकात 60 घाला. हं, 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 मग 60 मग 70 हं, असं करत करत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हं, शंभुरा असुर वध नावाचं एक ओकांचं नाटक आहे. हं, नाटक आहे 78 पानी, हं. पद आहेत 250. बापरे. हं, तेव्हा ही कॉम्पिटिशन सुरू झाली. हं,
पण त्याने झालं काय हं, की गाणं जरा बोकाळलं, हं, नाटक मागे पडलं हं, आणि ही माणसंच फार मोठी हो, बालगंधर्व झाले, केशवराव भोसले झाले, दीनानाथ झाले, ही माणसं इतकी मोठी पहाडासारखी मोठी माणसं होती हं. की हे स्टेजवर आले रे आले की नाटक पाहिल्याचं पुण्य लोकांना मिळायचं. हं. नाटक तुम्ही केलं नाही तरी चालेल, 2 गाणी म्हणा. असं. एवढा दबदबा त्यांनी निर्माण करून ठेवला होता हो. हं. अहो फार कशाला, माझ्या वडिलांच्या बरोबर मी 6 वर्षाचा असताना नाटक पाहायला गेलो मानप मान. आता वय माझं लक्षात घ्यायचं का नाही, हं. पण नाही, त्याने खुर्ची तिकीट काढलं होतं, माझं मांडीवर बसवलं नव्हतं. हं. त्यामुळे मी 1-2 पद झाल्यावर चुळबुळायला लागलो. वडिलांना म्हटलं, अहो मला निदान या नाटकाची गोष्ट समजावून सांगा ना. एवढं म्हटलं, खाडकन एक मुस्काडीत मारली. एवढं म्हणे कौतुकाने नाटकाला आणलं, नाटकाची गोष्ट विचारतो म्हणजे मूर्ख कुठला, नाटकाला गोष्ट असते का कुठे. गाणी बघ कशी चांगली चालली आहे. म्हणजे त्यावेळच्या वडीलधाऱ्या मंडळींचा सुद्धा म्हणजे असा समज होऊन गेला होता तो याच थोर माणसाने केला की गाणं ऐका. हीच त्यावेळी साधारणपणे चालत आलेली रूढी होती हो. त्यामुळे उत्तमोत्तम गाणी बाहेरची निवडायची आणि ती आपल्या नाटकात घालायची चाली. त्या मग आता ते खाडीलकरांचं एखादं सांगा ना. खाडीलकरांनी काय केलं हं. की ते राजकारणातून इकडे नाट्य क्षेत्रात आले. हं. त्यांना तोपर्यंत संगीताचा त्यांचा संबंध फारसा नव्हता. हं. निदान कोल्हटकर स्वतः गात असत, चाली लावत असत, किर्लोस्कर होते, देवल होते, यांना गाण्याची जाण होती. हं. त्या तेवढं न्यून होतं त्यांच्यामध्ये. हं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की बा मी पद लिहितो. हं. म्हणजे त्यांना काव्यशास्त्र माहित होतं, हं. रचनाशास्त्र माहित होतं, छंदशास्त्र माहित होतं. तुम्ही कोणीतरी तुमचा जो असेल गाणारा मास्तर हं. त्याला माझ्यासमोर बसवा हं. आणि मी त्यांनी म्हटल्याबरोबर मी पद लिहून देतो. हं. हा हं. म्हणून मग आता याने चाल काढायची. हं. तुमच्या त्या पदात म्हणू नका म्हणायचे, हं. कक्का किक्कीत म्हणा, कारण त्यांना लघुगुरु साधायचे असत. हं. म्हणून त्यांच्या पुढे चाल म्हणताना गोविंदराव टेंबे हं. हे पहिले संगीत दिग्दर्शक. हं. खाडीलकरांना गाणं माहीत नव्हतं म्हणून संगीत दिग्दर्शक नावाची व्यक्ती पहिल्यांदा जी इंट्रोड्यूस झाली ती 1911 साली गोविंदराव टेंबे. हं. मग ते त्यांच्या पुढे म्हणताना डा 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 टाय असं करायचे की तेवढं ते आघात कळले की डा 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 चंद्रिका हं. फिट केलं. हं. डा 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 हे जणू डा 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 टाय हे विद्या. या पद्धतीने खाडीलकरांना सुरुवातीला पद्यरचना करावी लागली. त्यामुळे सुरुवातीची त्यांची पद थोडी दुर्बोध आहे. हा, त्यातलं ते अहंकार माझा हे पद अहंकार आहे. माझा हे विद्यारणातलं पद आहे, ते निदान पुष्कळ बरं आहे. मग ते ऐकून दाखवा मला. पण गंमत अशी वाक्याचीच पुनरावृत्ती म्हणजे पद हो. बरं का, हं. आधी वाक्य येऊन गेलेलं हो, कारण आधी नाटक लिहिलेले आणि मग पदं घातलेत. हं. मग जागा हेरायच्या, इथं पद पाहिजे. हं. म्हणजे पद हे त्या ठिकाणी रिलीफ म्हणून यायला लागलं. हं. नाटकाचा अविभाज्य घटक म्हणून पदांची अवस्था संपली, रिलीफ म्हणून पद यायला लागले. हं. आता शुक्राचार्याचं पद गंभीर आहे, हं. चक्कर रागच होता. बरं का, ढिडाम ढोल बाजे नावाची चीज आहे हं. आमच्या शास्त्रीय संगीतात. जरा हो सुरू जरा. ढिडाम ढोल बाजे, ढिडाम ढोल बाजे, ढिडाम. याच्यावर शुक्राचार्याचं गंभीर पद आहे. अहंकार
मामा जीव ज्योती सुता मृत्यू हाती मामा जीव ज्योती मृत्यु हाती मामाजी ज्योती सुधा मृत्यु हाती जरी जाय यश नाही या संप्रदाया देवा वरुणिया एकटा शुक्राचार्य सगळं नाटक खिशात घालून घेऊन जायचा. अशी गाणी आहेत, श्रीमंत गाणी. वसंतराव, आणखीन एक असं पद आहे हा. की जे याच्यातली चीज, त्या चीजेचे शब्द आणि गाण्यांचे शब्द हे जवळजवळ सारखे आहेत. हा. अहो, खाडीलकरांना पुढे त्याने गायन मास्तर ठेवला, ते गाणं शिकले. म्हणजे केवढा चिवट माणूस असेल बघा. गाणं शिकले की अरे बा हे आपल्यामध्ये न्यून आहे, याच्यावर आपण मात केली पाहिजे. गाणं शिकले. आणि एक दादरा असा होता, एक दादरा तो मानापमान नाटकामध्ये त्यांनी वापरला की नाहीतर त्यांची शब्दरचना मोठी क्लिष्ट असायची, लोकांना त्रास व्हायचा. आता नजविलच होता कथा पंकयुता मुख मलिना धना वगैरे अर्थ लावत बसायचा त्रास हो. पण पुढे शब्दरचना त्यांची की भाविनीचं तोंडी हे पद घालायचं आहे, तर ते पद कोमल असावं, नाजूक असावं. म्हणून दादरा गोंधराव टेंबेने निवडून काढला होता. जरा हिला म्हणायच्या पुढे तो सूर धरा, हिच्या सुरातला सूर धरा. आता मध्यम करा जरा त्यात. तू तुझ्या सुरात म्हण, हमसे न बोलो. बघ हा दादरा आहे. हमसे न बोलो राजा, पिराई मोरी अखिया. पिराई म्हणजे माझ्या डोळ्यांना त्रास दिलायस तू, आता बोलू नकोस. म्हणजे टक लावून पाहत होतास हा त्याचा अर्थ. हमसे न बोलो राजा, पिराई मोरी अखिया. आता हे जसे नाजूक शब्द आहेत दादऱ्याचे, हा कोठीवरचा दादरा आहे आणि भामिनीच्या तोंडी या दादऱ्यावर पद आलंय, त्याची समश्लोकी झाली आहे अगदी. हमसे न बोलो राजा, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो. ऍक्शन सॉन्ग पण आहे. हमसे थिएटरात लोकांना सांगायचं गाणं आहे. हमसे ए हमसे ए हमसे, हमसे न बोलो, हमसे न बोलो, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो. पिराई मोरे अखिया राजा, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा, हमसे न बोलो राजा. याच्यावर समश्लोकी केला इतकं सुंदर पद खाडीलकरांनी रचलं. नाही मी बोलत नाथा. हा अशा म्हणत आहे. नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही नाही मी बोलत, नाही 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 मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत.
बोलत नाथा नाही मी 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 बोलत नाथा नाथा नाही मी बोलत नाथा नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा विनयहीन वदता आता नाही मी बोलत विनयहीन वदता आता नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत 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 नाथा नाही मी बोलत रणरुचिरारीती 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 रणरुचिरा छान छान सुंदर. वसंतराव, खूप गोष्टी समजल्या, खूप छान ऐकायला मिळालं. आता या आपल्या आनंददायी कार्यक्रमाची सांगता भैरवीनं होऊ दे. भैरवी म्हणतो, पण माझा दंड कसा आहे म्हणजे आपण आतापर्यंत आढावा घेतला तो फक्त शाकुंतल ते जास्तीत जास्त मनापर्यंत. अगदी बरोबर. जुन्या नाटकात भैरव्या आहेत, पण त्या हल्ली कोणाला रुचला नाहीत अशा स्वरूपाच्या म्हणजे बाळबोध आहेत. तर त्या म्हणायच्या ऐवजी
माझ्या गुरुजींचं पद मी फक्त म्हणून हा कार्यक्रम संपवतो. बर. हे पद या मालिकेत बसत नाही, कारण ही भैरवी मी आवर्जून दर ठिकाणी म्हणतो, तशीच इथंही म्हणतो. वा. ही आहे संन्यस्त खडका नाटकातली भैरवी. त्याला सुखताची जगिया, सुखताची जगिया, सुखताची जगिया, जगिया सुखताची जगिया. याची चीज म्हणून दाखवतो, गंमत म्हणून. मोमान के फसिया, मोमान के फसिया, मोमान के फसिया. कैसी बजाए तूने बांसुरिया, कैसी बजाए तूने बांसुरिया. शुदा बुधारले मोरे रसिया, सुखताची जगिया, सुखताची जगिया, जगिया सुखताची जगिया, सुखताची जगिया. जरी की फुले गळत आकळे पाकळे, जरी की फुले गळत पाकळे पाकळे. उमाला तना, उमाला तना, उमाला तना क्या कलिका. सुखताची जगिया, जगिया सुखताची जगिया, सुखताची जगिया. परंतु सुंदर कळ्या पाकळ्या, परंतु सुंदर कळ्या पाकळ्या, कळ्या पाकळ्या. परंतु सुंदर कळा पाकळ्या उलती जगिया, उलती जगिया. विसरणा हे वैतागी तुझिया, सुखताची जगिया, जगिया सुखताची जगिया, जगिया सुखताची जगिया. जगिया जगिया सुखदाची जगिया. जरी की फुले गळत पाकळे पाकळे. उमाला तना, उमाला तना, उमाला तना त्या, उमाला तना त्या कलिकाला. सुखदाची जगिया, सुखदाची जगिया, सुखदाची